माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब, राज्यसभा सदस्य, कृपया आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीपभाई त्रिपाठी, असा हा जो सोहळा आहे त्या संबंधीचे जे मंत्री आहेत, मंगल प्रसाद लोढा, या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर श्रीराम कोहरे, खासदार सुप्रिया सुळे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी आणि तुम्हा सगळ्यांचं विद्याप्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करणं याचा मला मनापासून आनंद आहे. आज या प्रांगणामध्ये आपण आहात. ही संस्था 1971 साली स्थापन झाली आणि आज जवळपास 30,000पेक्षा अधिक विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिकतात. हे इथेच शिकतात असं नव्हे तर बारामती, इंदापूर, भोर, तलासरी, देऊळगाव तथा सुपे, वेगवान, हिरसी, पुणे, सोमेश्वर नगर या ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत आणि पुण्यामध्ये 2 मुलं मुलींची वस्ती आहे. आजचा हा कार्यक्रम हा रोजगाराशी संबंधित आहे आणि राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की नव्या पिढीला हाताला काम देण्याच्यासाठी रोजगार निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं. नेमका हाच दृष्टिकोन आम्ही लोकांनी स्वीकारला आणि आज या संस्थेमध्ये आपण आहोत. या ठिकाणी मुलांना कॉलेजमधून बाहेर पडल्याच्या नंतर कुठंतरी नोकरीची संधी मिळेल यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला. या गेल्या 5 वर्षामध्ये इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून जी मुलं बाहेर पडली त्या मुलांच्यापैकी 1500 मुलांना नोकऱ्या मिळाल्या. त्याशिवाय नॉन इंजिनिअरिंग हा ज्या महाविद्यालय आहेत त्यांचं जे प्लेसमेंट आहे गेल्या 3 वर्षामध्ये 1000 मुला-मुलींना इथल्या नोकऱ्या मिळू शकल्या. म्हणजे या 5 वर्षामध्ये इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये 2500 मुला-मुलींना नोकरी मिळाली आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या संस्था आज आमच्या मदतीला आल्या. आज जर आपण बघितलं तर TCS, इन्फोसिस, कॉग्निझंट, विप्रो, कॅपजेमिनी, लार्सन अँड टुब्रो अशा अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या आज त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी इथल्या मुलांना नोकरी द्यायच्या संबंधीची संधी देतात. इंजिनिअरिंग कॉलेजला जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यांना साधारणतः वर्षाला 4 लाख रुपयाचं वेतन मिळालं आहे आणि नॉन इंजिनिअरिंगला 2500 कमीत कमी एवढी रक्कम मिळते. आम्ही एक आता नवीन उपक्रम सुरू केला आहे. आज जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय याच्याबद्दलचं अतिशय लक्ष लोकांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संबंधीचं पहिलं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं आणि आणखी पुढच्या वर्षापासून त्याची नवीन वास्तू या ठिकाणी तयार होईल.
आणि म्हणून याच क्षेत्रामध्ये आज राज्य सरकार पावले टाकतंय ही समाधानाची गोष्ट आहे. राजकारण हे असतं, पण जिथं काहीतरी नवीन करतो आहोत, नव्या पिढीला आधार देत आहोत, अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देतो की मुलांच्या हातांना काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची साथ राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद साहेब.